युवा स्वाभिमान पार्टी की ओर से जिलाधिकारी को निवेदन सौंपा गया। इस निवेदन में उल्लेख किया गया कि अगर उनकी मांगों पर प्रशासन द्वारा उचित निर्णय नहीं लिया गया तो आने वाले दिनों में जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चे का आयोजन किया जाएगा। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। युवा स्वाभिमान पार्टी के जिलाध्यक्ष सूरज ठाकरे की ओर से जिलाधिकारी को विभिन्न मांगों के संदर्भ में निवेदन सौंपा गया और इस निवेदन में उन्होंने कहा है कि विभिन्न मांगों के संदर्भ में प्रशासन द्वारा अगर कोई उचित निर्णय नहीं लिया गया तो युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपुर की ओर से जिलाधिकारी कार्यालय पर 20 जनवरी को मोर्चा निकाला जाएगा। तो इसलिए इस निवेदन के संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी स्वयं युवा स्वाभिमान पार्टी के जिलाध्यक्ष सूरज ठाकरे ने क्या दी। आज दिनांक 4/1/2021 रोजी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामधले प्रमुख मागण्या अशा की पालकमंत्री साहेब जे आहेत आपले त्यांनी सांगितलं की मार्चमध्ये याआधी 2 डेडलाईन त्यांनी दिल्या होत्या। त्यांनी सांगितलं की मार्चमध्ये ही दारूबंदी आम्ही हटवू। तर हे जी दारूबंदी आहे हटविण्याबाबत आमचा विरोध आहे। तो विरोध दर्शवण्याकरता मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने महिलांना घेऊन दिनांक 20/1/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल। याबाबतच्या सूचना आणि याबाबतचं निवेदन सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूरतर्फे देण्यात आले। याशिवाय 2 डिसेंबर 2020 रोजी आम्ही विविध मागण्या घेऊन मोर्चा काढला होता। त्यापैकी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर येथील कामगारांच्या समस्या, याशिवाय असंघटित कामगारांच्या समस्या आणि बेरोजगारीची समस्या ह्या प्रामुख्याने आमच्या मागण्या होत्या। परंतु या मागण्या अजूनपर्यंत प्रशासनाद्वारे कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही किंवा पालकमंत्र्यांद्वारे देखील कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही। त्यामुळे ह्या 3 मागण्यांकरता आम्ही दिनांक 20/1/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणणार आहोत। तोपर्यंत प्रशासनाने काय आहे काय नाही याचा सोक्षमोक्ष लावावा एवढी अपेक्षा आणि एवढं निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी सन्माननीय गुल्हाने साहेब यांना देण्यात आलं। नेहमीप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलं आहे। आता समोर बघूया काय होतं। नाही तर मोर्चाचं अस्त्र आहे आणि त्यानंतर उपोषणाचं अस्त्र आमच्याकडे आहे, म्हणजे आम्ही उगारू।